14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजच्या या शुभ दिनाबद्दल आम्ही तुम्हाला काही दाखवू इच्छितो, तर सर्वांनी लक्षपूर्वक पाहावे। ही तर त्याची सक्सेस झाल्यावर सर्वांनी त्याचा केलेला सत्कार आहे, पण कोणालाही माहित नाही की त्याच्या मागे त्याच्या किती कष्ट, किती आलोचना, किती गोष्टी त्यांनी सहन केले असतील। घरच्या लोकांनी किती कष्ट केले असतील त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी। रस्त्यात येत होतो तर गाडी दिसली, तेव्हा मनात विचार आला की ही गाडी घेऊ का, पण म्हटलं की आता मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागणार, म्हणून तो विचारच सोडून दिला। मला पण एक साडी खूपच आवडली होती, पण म्हटलं की राहू दे, नंतर कधीतरी घेऊ। आणि इतकी महागाई आहे, त्यात तुम्ही तरी काय करणार? घराचा पूर्ण करणार की मुलांच्या शिक्षणाला पैसे लावणार? म्हणून मी पण काही काम शोधले, मदत होईल म्हणून। बेटा आला पेपर देऊन, कसा गेला पेपर? 40 लाखात महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या गट ब पेपर देतो अशी कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झाली समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वीच पेपर देत असल्याचा नागपूरमधील एका कन्सल्टन्सीनं हा दावा केल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं। असे कित्येकदा त्याने आपला 100% तयारी करून पेपर दिले असते, पण पेपर लीक होतात। त्यावेळेस त्यांच्या मनात किती प्रश्न आले असतील की सोडून द्यावे हे सर्व। अशा विद्यार्थ्यांना आम्ही म्हणू इच्छितो, प्रयत्न करणे कधीही सोडू नका। आणि तुम्हालाही विनंती आहे की जे काही विद्यार्थी आपल्या आयुष्यात काही बनायची इच्छा ठेवतात त्याला प्रोत्साहित करा, त्याला हे कधीच वाटू देऊ नका की नाही होणार तुझ्याशी। ताई, तुमचे लाडके बहिणीचे पैसे आले का? हो ताई, आमच्या भावाने पाठवले। माझेच पैसे नाही आले ना? बाई, तुमचे बी पैसे आले का लाडके बहिणीचे? हो, माझे तर आले का? मी तर खर्चही करून टाकले, कारण माझ्या घरी खर्चाचे एवढे लागले आहेत की मी जसे येतात तसे काढून टाकतो। माय, सर्वांचेच आले ना, माझेच काऊन नाही आले? तर काय झालं मावशी? काय सांगू बाई, सर्वांचेच पैसे आले पण माझेच पैसे नाही आले। अच्छा, मला एक गोष्ट सांगा, पैसे आले असते तर काय केलं असतं तुम्ही त्या पैशांचं? घरच्या कामात आणलो राहतो, लाईट बिल भरलो राहतो, नाही तर तेल आणलो राहतो। बरं, तर मला हे सांगा, हे पैसे आम्हाला पिढ्यानंतर पिढ्या चालणार आहेत का? नाही ग बाई, म्हणजे आपले हक्क आहे त्या गोष्टीची माग आपण नाही केली पाहिजे का? आपल्याला चांगलं शिक्षण, आत्मसन्मानाने जगणे हे सर्व गोष्टी गरजेचे आहेत। त्या गोष्टींवर आपणही भाग दिले पाहिजे ना। चांगले शिक्षण, चांगली सुविधा हे आमचे हक्क आहे, त्यांच्यावर गोष्ट केली पाहिजे ना। चांगले शिक्षण घेऊन आणि चांगले माणसं घडवून मोठे माणसं होऊन तर हक्काची भाकर खाऊन हे आम्हाला आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले। म्हणून आत्मसन्मानाने जगा आणि हक्काची भाकर खा।
अशा प्रकारे काही लोकांनी आमच्या बोधगया महाबोधी विहारात जबरदस्ती घुसून कब्जा केला आणि हे पिढ्यानपिढ्या सुरूच आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आमचे कित्येक सारे भिक्खू आणि अनुयायी त्यात आंदोलन करीत आहेत. तरी सर्वांची विनंती आहे त्यात त्यांचा सहयोग करावा, चाहे तो मोरली हो अथवा फायनान्शियली हो. आपण सर्वांनी त्यांना मदत पाठवली पाहिजे आणि आम्ही तुमच्या ह्या आंदोलनात खंबीरपणे उभे आहोत हे त्यांना कळविले पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. बहुत बढ़िया.